बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा. सुनेत्रा पवारांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. बारामती ज्याला लढायचंय त्यानं लढावं. जनता कुणासोबत आहे हे सगळ्यांना माहिती. जय पवार यांचा नाव न घेता काँग्रेसला टोला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पत्रांबाबतचा संभ्रम संपेना. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. भोंदूखरातनं दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. तर अधिकारी नेत्यांचे पैसे पाठवल्याच्या हवालाचा वापर केल्याचाही संशय. रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ. भोंदूखरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी. मिरगाव मधला रमेश हिंगे हा व्यक्ती भोंदूचा पीए असल्याची चर्चा. शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर. येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला दाखल होणार. समरजित घाटगे पुन्हा भाजपवासी होणार. 8 तारखेला मुंबईत रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश. सोलापुरात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पपईचं पीक उद्ध्वस्त. आप भीती सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावत. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय. सुनेत्रा पवारांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बारामतीत ज्याला लढायचंय त्याने लढावं. जनता कोणासोबत आहे सर्वांना माहिती असं म्हणत जय पवारांनी काँग्रेसला टोला लगावलाय. बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. बारामतीची पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नाहीये असं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय. सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होत आहेत. विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य राहील. विधान परिषदेच्या जागेबाबत बोलताना शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभेच्या निवडीच्या वेळेला महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मदत केली. त्यामुळे आता ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील त्यासाठी आमचं सहकार्य असेल आणि पाठिंबा असेल असंही शरद पवार म्हणाले. भोंदूखरातने दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला आहे. तर अधिकारी आणि नेत्यांचे पैसे पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर केला असंही रोहित पवारांनी सांगितलं. अशोक खरातला मंत्री संजय शिरसाटांसह उभाटा नेते मिलिंद नार्वेकरांनी फोन केल्याचा आरोप दमानी यांनी केलाय. संजय शिरसाटांनी 10 तर नार्वेकरांनी 8 कॉल केल्याचा गौप्यस्फोट दमानी यांनी केलाय. अशोक खरातचे रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दिलीप लोंढे, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवरती एकदा नाही तर अनेकदा संभाषण झाल्याचा आरोप दमानी यांनी केलाय. अशोक खरातला एवढे कॉल करण्यामागे नेमकं कारण काय, नेमकं काय संभाषण झालं होतं असा सवाल दमानी यांनी उपस्थित केलाय. शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी अंजली दमानी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अंजली दमानी यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भोंदूखरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिरगावातील रमेश हिंगे ही व्यक्ती अशोक खरातचा पीए असल्याची चर्चा आहे. दरम्यान शिर्डी पोलिसांनी रमेश हिंगेची चौकशी केली आहे. अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार करत आहोत. अशोक खरात आश्रम आणि त्याच्या भागातील CCTV तपासणार असून त्यात जे दिसून येईल त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे. केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार आणि मग ते कोणत्याही खात्यातील असो असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे. नाशिक खंडणी प्रकरणी फिर्याद देणारा फिर्यादीच आरोपी निघाल्यामुळे खळबळ माजली आहे. फिर्यादीच लैंगिक शोषण करणारा आरोपी असल्याचं समोर आलंय. या प्रकरणामध्ये 121 अश्लील व्हिडिओ समोर आलेत आणि 63 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. भुसावळमध्ये आमदार साजिद पठाण यांच्या वाहनावरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहनावरती फॅन्सी नंबर प्लेट लावल्याने ही कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास येताच भुसावळ वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उमेश महाले यांनी तात्काळ ॲक्शन घेत संबंधितांवरती
दंडात्मक कारवाई केली आहे. अखेर देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र एजन्सी बंद असल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. रायगडच्या वरवठणे गावामध्ये एका अल्पवयीन तरुणीने आपलं जीवन संपवलेलं आहे. या मुलीची सोशल मीडियावरती अनोळखी मुलाशी ओळख झाली आणि मुलगी रात्रीच्या वेळेला अनोळखी मुलाशी मोबाईलवरती बोलत असल्याची बाब घरातील व्यक्तींच्या लक्षात आली. घरातील माणसं ओरडतील, मारतील या भीतीमुळे या मुलीने घरामध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठं नुकसान झालंय. विभागातील तब्बल 104 गावं ही बाधित झाली आहेत आणि रावेर तालुक्यातील सर्वाधिक 9 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. भुसावळ तालुक्यातील 16 गावातील 49 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत, तर मुक्ताईनगरमध्ये 2800 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसलाय. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या गारपीट आणि पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय. ऐन हंगामात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे झाडावरील कैऱ्या गळून पडल्या. दडगाव अक्कलकुवा परिसरात आमचूर उद्योगावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. आदिवासी बांधवांच्या रोजगारावरती संकट ओढवण्याची शक्यता आहे. हिंगोलीतील सध्या हळद या मुख्य पिकाच्या शिजवणी आणि वाळवणीची कामं सुरू आहेत, परंतु सध्या कामांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय. सेनगाव तालुक्यातील साखरा भागात अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे काढून ठेवलेली हळद भिजली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसाचा ज्वारीला मोठा फटका बसला. दरम्यान नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जाते. सोलापूर तालुक्यातील बसवनगर या ठिकाणी शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलाय. बसवनगर परिसरातील 2 एकर टोमॅटो शेती अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 2 लाखांचं नुकसान झालंय. बीड तालुक्यातील पालवण पिंपळवाडी शिवारामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळे डाळिंब उत्पादक अडचणीत सापडले. डाळिंबाला नुकतीच फळधारणा झालेली होती, मात्र आता त्याला गारांचा मारा बसल्यामुळे कीड लागण्याची शक्यता आहे. बीड तालुक्यातील वालीपूर शिवारामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाल्यामुळे मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झालाय. तसंच ज्वारी, बाजरी आणि कांदा या पिकांचंही मोठं नुकसान झालंय. आणि आता आपण बातमी बघणार आहोत नांदेडमधून. नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांना धाक उरलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत आणि याच टोळी युद्धातून 3घांची हत्या झाली आहे. रात्रीच्या वेळी तो रक्तरंजित संघर्ष घडला. सदा आणि साई लाला या 2 टोळ्यांमध्ये हे टोळी युद्ध भडकलेलं आहे. अरिजित सिंग, आवेज आणि मोहम्मद अरबाज हे गुंड या संघर्षामध्ये ठार झालेत आणि या टोळी युद्धामुळे नांदेड पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाईसुद्धा झालेला होता, MPDA आणि हद्दपारसारखा. आणि ह्या दोन्ही गँगची रायबलरीमध्ये ई स्क्वायरजवळ रात्री इन्सिडंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू. दुसऱ्या बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली. हॉस्पिटल असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे. खुन्नस काढण्याच्या नादात हा सगळं गँगवॉर झालेला आहे. तो धुरंधर बघून आला आणि त्याचा गेम झाला. नेमकं काय घडलंय आपण समजून घेऊया. तर सदा गँगचा म्होरक्या जो आहे अरिजित चव्हाण हा धुरंधर पाहायला गेलेला होता आणि काय झालं त्यानंतर तर डी-मार्टच्या जवळ साईलाला गँगची अर्जितवरती पाळत होती. आधीपासून हे लोक इकडे थांबलेले होते, अर्जितवरती पाळत होती. साईलाला गँगच्या गुंडांनी अर्जितवरती थेट हल्ला केलेला आहे. कशा पद्धतीने गेम झाला तर तलवार आणि खंजिराने वार करत अर्जितला थेट संपवलेला आहे. अर्जितच्या साथीदारांचा आवेज आणि अरबाजवरती शस्त्रांनी वार करण्यात आला. गँगवॉर कसं रंगलं तर अर्जितचा साथीदार या ठिकाणी होत्या. अर्जितचा भाऊ जो आहे राजेश चव्हाणने रुग्णालयात आवेजला संपवलेला आहे. दोन्ही टोळांमध्ये खुन्नसमधून जुन्या वादातून हा सगळा प्रकार घडलेला आहे.